आदित्य डेरे आज तुम्हाला नेणार आहे इतिहासातल्या एकदम पवित्र ठिकाणी आणि एकदम भारी ठिकाणी. फायनली आता आपलं कॉलेज पण सुरू होतंय आणि त्याच्यासाठी मी आलो होतो आपल्या रूम वरती आणि वरून आपल्या रूम आपले पाहुणे आले होते, ते म्हणजे गावाकडचेच होते. आणि लय दिवसानंतर मी माझ्या गाडीचे दर्शन केले होते. लय दिवस झाले मी त्याला बघितलं बी नव्हतं. गाडीला आधीच मस्तपैकी धुंटुलं होतं, जायचं होतं म्हणून. आणि कसं आपण शेतकऱ्याची पोरे मानले, दिवसाची सुरुवात आपल्या चहा पासून दवाना, मग काय चहा बी पेलो आम्ही. आणि त्याच्यानंतर विशालला म्हणलं भाऊ आता तू गाडी घे, मी भरपूर चालवली आहे. मग काय कात्रजचा बोगदा बघितल्यानंतर आम्हाला डायरेक्ट लागलं सिंहगड. आता तुम्हाला माहिती मी कुठं पण गेल्याच्या नंतर माझं चालू असतं फोटोज व्हिडिओज काढणं. मी माझे फोटोज व्हिडिओज काढण्यापेक्षा दुसऱ्यांचे जास्त काढून देतो. पण कधी कधी तर अशी माझ्या पण येते जे मला ओळखत नाही ना, ते मला त्यांचा फोटो काढायला लावत्या. असाच एक मुलींचा ग्रुप मला म्हणलं होता आमचे ना एक दोन ग्रुप फोटो दे काढून. पण माझ्या तर त्या टायमाला येते ज्या टायमाला दुसरं कोणी माझ्याकडे येईन आणि मला म्हणा आदित्य भाऊ एक फोटो पाहिजे तुमच्यासोबत. मी पहिल्यांदा सिंहगड किल्ला गेलो, त्याच्यामुळे मी तर लय एक्साइटेड होतो किल्ला बघायला. वरती गेल्याच्या नंतर भरपूर सगळे बोर्ड लावलेले, त्याच्यावरून वाचून सगळी माहिती समजती. अरे कमीत कमी महाराज आपले देव माणसापेक्षा कमी नाही, तर त्यांच्या ठिकाणी जाताना ना चप्पल तरी काढून जात जावं. आमच्या समोर जे गेले होते ना हे त्यांच्यासाठी सांगतोय. आणि हा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांचे नाव 7-12 नाही तर अख्खा महाराष्ट्रच महाराजांचं आहे. 7 पिढ्या घेईल एवढा 7-12 नावावर टिकायचं दुनियात तर किंमत लागते, कारण नावाचा ब्रँड करायला हिंमत लागते. स्वतःच्या दमा म्हणून दुनिया मानते, माझ्यावर नाव बोट ठेवतात ज्यांचे खायचे वांदे. महाराजांच्या किल्ल्यावर काही स्टुडंट्स पण आलते, त्यांनी स्वच्छता अभियान पण केलं तिथं. पण मी म्हणतो घाण करणाऱ्यांनी घाणच करू नये ना, असे दिवसच येणार नाही. चला नक्कीच महाराजांसाठी तुम्ही आता लवकर एक हार्ट सोडा आणि आपल्याला लवकर फॉलो पण करून घ्या.